सरांचं पूर्ण नाव विश्वास हसे. सरांचं क्वालिफिकेशन BCom GDC अँड MLib अँड ISC म्हणजे लायब्ररी सायन्समधलं त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि मास्टर्स कम्प्लीट आहे आणि सर सेट पास आहेत. सरांचं एज्युकेशन जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून सरांनी कम्प्लीट केलं आहे आणि सध्या सर राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर इथं लायब्ररियन म्हणून कार्यरत आहेत. आणि सरांची मास्टरी ICT मध्ये खूप आहे. त्यांना बऱ्याचशा सॉफ्टवेअरचं नॉलेज पण आहे आणि त्यांना आवड पण त्या ह्याच्यामध्ये आहे. सरांचा एक्सपिरियन्स 10 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि अकॅडमिक लायब्ररीमध्ये दोन्ही लायब्ररीमध्ये सरांनी त्यांचं काम केलेलं आहे, म्हणजे त्यांना अनुभव खूप आहे. तर आपण वर्गीकरणाची संकल्पना किंवा ग्रंथालय संदर्भात ती पुढे अभ्यासणारच आहोत. पण वर्गीकरणाकरता उपयोगात आणलेल्या निकषांचा उपयोग म्हणजेच वर्गीकरणाच्या भाषेत झालं तर क्लासिफिकेशन लँग्वेजच्या भाषेत झालं तर कॅरेक्टरिस्टिक, त्याची गुणवैशिष्ट्ये. आपल्याला एक ढोबळमानाने त्याची व्याख्या काय करता येईल की एकसारखी गुणवैशिष्ट्यांची असलेल्या वस्तूंचा एक संच किंवा गट केला जातो व त्या वेगळी गुणवैशिष्ट्ये असलेल्या वस्तूंचा जो वेगळा गट केला जातो, म्हणजे लाईक थिंग्स अँड अनलाईक थिंग्स, या क्रियेस वर्गीकरण असे म्हणतात. तर ग्रंथालयात विविध वाचन साहित्य जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेस त्या वाचन साहित्याला सहजासहजी उपयोग करता यावा त्यासाठी काही प्रोसेस केल्या जातात, काही टेक्निकल पद्धतशीरपणे प्रक्रिया कराव्या लागतात. त्यासाठी प्रत्येक ग्रंथालयामध्ये बुक प्रोसेसिंग विभाग असतो. त्या विभागाद्वारे क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण किंवा कॅटलॉगिंग तालिकीकरण करण्याची प्रक्रिया केली जाते व त्यानुसार वाचन साहित्याची तपासणीही करता येते. म्हणजेच खरेदी केलेल्या वाचन साहित्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियांना आपण टेक्निकल प्रोसेस असेही म्हणू शकतो. म्हणजे या टेक्निकल प्रोसेसमध्ये प्रामुख्याने काय असतं की तालिकीकरण आणि वर्गीकरण. ग्रंथांच्या वर्गीकरण किंवा ग्रंथालयांच्या धोरणानुसार निश्चित केलेल्या वर्गीकरण पद्धतीनुसार केले जाते. त्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. क्लासिफिकेशनचे बरेचसे सिस्टम आहेत, जसे की ड्युअली डेसिमल क्लासिफिकेशन, कोलन क्लासिफिकेशन, युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन, दॅट इज UDC. अशा 4-5 प्रकारच्या वर्गीकरणाच्या पद्धती आहेत. त्याचप्रमाणे मी तुम्हाला जसं सांगितलं की तालिकीकरणाचे स्वरूप हे तालिकेच्या स्टँडर्ड संहितेवरती अवलंबून असते. आजकाल लायब्ररी ऑटोमेशनच्या जगामध्ये ज्यावेळेस आपण ग्रंथालयात नवीन वाचन साहित्य येतं त्यावेळेस आपण ऑटोमेशनच्या म्हणजे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने टेक्निकल प्रोसेस केल्या जातात. म्हणजे प्रत्येक ग्रंथांचा वाचकांपर्यंतचा प्रवास हा त्या विभागापासूनच सुरू होतो. म्हणजे हा टेक्निकल विभाग हा ऍक्विजिशन विभाग व देवग विभाग या दोघांमधला तो हेतू असतो. तर ग्रंथालयामध्ये वाचन साहित्यावर आपली टेक्निकल प्रोसेस करण्याची काय गरज आहे तुम्हाला, तर त्याची 3 कारणं सांगता येतील. ग्रंथांची रचना ही वाचकांना सोयीची होईल अशा पद्धतीने करणं गरजेचं असतं, त्यासाठी आपल्याला ही टेक्निकल प्रोसेस करावी लागते. दुसरं आहे की वाचन साहित्याचे वर्गीकरण व रचना या अशा पद्धतीने कराव्या लागतात की एका विषयावरील सर्व वाचन साहित्य ते एकत्र येईल. आणि तिसरं आहे की वाचकांच्या माहितीविषयक गरजांचे समाधान होण्याच्या दृष्टीने ही वाचन साहित्याची पद्धतशीरपणे अरेंजमेंट करावी लागते. त्यासाठी आपल्याला या टेक्निकल प्रोसेस करताना या 3 गोष्टींचा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी कुठले साधनं लागतात आपल्याला ग्रंथालयातील वाचन साहित्यावरती टेक्निकल प्रोसेस करायची असेल बिफोर, म्हणजे वाचकांपर्यंत पुस्तक जाण्यापूर्वी आपल्याला ज्या प्रोसेस कराव्या लागतात त्यासाठी आपल्याला कुठले साधने लागतात. त्यासाठी आपल्याला लागतं की शेड्यूल्स, जसे की वर्गीकरण पद्धतीचे जे शेड्यूल्स असतात, जसे की DDC सांगितलं मी, कोलन क्लासिफिकेशन सांगितलं. दुसरं आहे कॅटलॉगिंग कोड्स, तालिका साहित्य लागते तुम्हाला, जसे की ASCII फॉर्मॅट असेल तुमचा किंवा मार्क 21 फॉर्मॅट असेल. आता या कम्प्युटराइज ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्समध्ये लायब्ररी ऑटोमेशनच्या सॉफ्टवेअरमध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला कॅटलॉगिंग कोड्सच्या स्टँडर्ड प्रमाणे सॉफ्टवेअर बनवलेले असतात. आणि तिसरा आहे की कंट्रोल व्हॅकॅब्युलरी, थिसॉरस, सब्जेक्ट हेडिंग लिस्ट.
जे की कीवर्ड्स आपण ज्यावेळेस एखाद्या पुस्तकाची डेटा एंट्री आपण सॉफ्टवेअरमध्ये करतो किंवा कॅटलॉगिंग करतो, त्यासाठी आपल्याला त्यामध्ये काही कीवर्ड्स टाकावे लागतात, जेणेकरून वाचकाला त्याचं जर एखादी शब्दसंग्रह म्हणजे कीवर्ड्स टाकला तर त्याचं वाचन साहित्य त्वरित मिळू शकतं. त्यासाठी आपल्याला कंट्रोल व्होकॅब्युलरी, सब्जेक्ट हेडिंग लिस्ट, थिसॉरस हे आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. हे 3 अत्यंत महत्वाचे साधने आहेत की जे की वाचन साहित्यावरील टेक्निकल प्रोसेस करण्यासाठी गरजेचे असतात. तर ग्रंथ वर्गीकरण, बुक क्लासिफिकेशन. संकल्पना अशी सांगता येईल की ग्रंथालयात ग्रंथांचे वर्गीकरण विविध कारणांमुळे करावे लागते. त्यापैकी एक महत्वाचं कारण मी जे सांगितलं तुम्हाला की संबंधित ग्रंथ ज्या विषयावरील आहे त्याला त्याच विषयाच्या रांगेत स्थान मिळायला हवे, तरच वाचकाला हवा असलेला ग्रंथ योग्य वेळी प्राप्त होऊ शकतो. दुसरं महत्वाचं कारण सांगायचं झालं तर ग्रंथालयातील एकाच विषयावरील ग्रंथसंग्रह एकत्र असल्यामुळे विषयावरील सर्व ग्रंथ सहजासहजी हाताळणे सोपे होते. आणि तिसरं झालं तर प्रत्येक ग्रंथास विशिष्ट वर्गांक दिला असल्याने वाचकांनी उपयोग केल्याचं व त्या ग्रंथालयात परत केल्यानंतर तो योग्य स्थानी ठेवण्यास मदत होते व तो इतर वाचकांना पुन्हा उपलब्ध होण्यास सोयीचे होते. तर ग्रंथ वर्गीकरणाची व्याख्या आपल्याला सांगता येईल. वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या ऑथर्सनी ग्रंथालय वर्गीकरणाची व्याख्या केली आहे. तर डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांच्या मते विविध विषय नामांची नैसर्गिक भाषेतून क्रमवाचक किंवा अंकांच्या कृत्रिम भाषेत रूपांतर करणे म्हणजे ग्रंथ वर्गीकरण. डॉक्टर एस.आर. रंगनाथांनी, सर्वांना माहितीच असेल की डॉक्टर एस.आर. रंगनाथांनी कोलन क्लासिफिकेशन ही वर्गीकरण पद्धती तयार केली. नंतर बेरविक सेयर यांच्या मते ग्रंथ वर्गीकरण म्हणजे ग्रंथालयाच्या शेल्फवरील ग्रंथांची व्यवस्था व त्यांचे वर्णन की जे की वाचकांना उपयुक्त आहे. तर आपल्याला या व्याख्यानावरून असं लक्षात येईल की वर्गीकरण व श्रेणीनुसार रचना म्हणजेच प्रत्येक विषयाचा स्वतंत्र गट व त्या गटांअंतर्गत उपविषयानुसार ग्रंथांची केलेली रचना म्हणजेच वर्गीकरण होईल. आता हे वर्गीकरण आपण काय असतं, कसं असतं हे आपण पुढे बघूया. आता या ग्रंथालयात ग्रंथ वर्गीकरणाचा हेतू काय आहे, कशासाठी आपण ग्रंथ वर्गीकरण करायला पाहिजे, बुक क्लासिफिकेशन आपण कशासाठी करायला पाहिजे. तर पहिला आहे की वर्गीकरण म्हणजे कपाटातील ग्रंथांचं स्थान निश्चित करेल. समजा आपल्याकडे खूप सारे पुस्तकं असतात, पण त्याचं कुठेतरी आपल्याला स्थान निश्चित करायला पाहिजे ना. आपल्या कपाट, जर आपल्याकडे 100 कपाट असतील आणि तुमच्याकडे समजा लिटरेचर असेल, काही मराठी पुस्तके असतील, काही इंग्लिश पुस्तकं असतील, काही गोष्टींची पुस्तकं असतील, काही लायब्ररी सायन्सचे पुस्तकं असतील, तर सर्व पुस्तकं असं एकत्र ठेवून चालणार नाही. त्याच्यामुळे त्या कपाटात त्याचं स्थान निश्चित करणं खूप गरजेचं आहे. तर स्थान निश्चित करायला मग त्याला पण कुठलं तरी एक स्टँडर्ड लागतं. तो आपण DDC नुसार गेलो, ड्युअली डेसिमल क्लासिफिकेशन नुसार गेलो तर पुस्तक कपाटातील ग्रंथाचे स्थान निश्चित करायला आपल्याला ती मदत होते. दुसरा आहे की ग्रंथालयात कर्मचारी व वाचकांना वाचन साहित्याच्या विषयानुसार सोयीस्कर त्या ग्रंथाचा शोध घेता येतो. म्हणजे आपण एकदा जर ग्रंथाचं स्थान निश्चित केलं तर एखाद्या वाचकाला त्याच्या वाचन साहित्याचं त्याच्या विषयानुसार त्याचा शोध घ्यायला सोपं पडते. तिसरा आहे वाचकांनी नेलेला ग्रंथ. मॅडम माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? येतोय ना? ओके, थँक्यू सो मच. वाचकांनी नेलेला ग्रंथ ग्रंथालयात परत केल्यावर पुन्हा त्याच जागेवर तो ठेवता यावा याकरता वर्गीकरण खूप आवश्यक आहे. चौथं सांगायचं झालं तर ग्रंथालयातील अनावश्यक व निरुपयोगी वाचन साधने ग्रंथ संग्रहाबाहेर काढण्याकरता किंवा ग्रंथ रद्दबातल करण्याकरताही वर्गीकरणाचा खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे नव्याने खरेदी केलेले ग्रंथ वर्गीकरण त्यांच्या विषयानुसार त्यांच्या विषयाच्या गटात योग्य ठिकाणी ठेवण्यास त्याची मदत होते. नेक्स्ट, तालिकेत ग्रंथाविषयी माहिती शोधल्यानंतर तालिकापत्रावरील ग्रंथांचा वर्ग घेऊन त्या वर्गांकाच्या साहाय्याने संबंधित विभागात ठेवलेला तो ग्रंथ शोधण्यास मदत होते. आता प्रत्येक पुस्तकाला एक स्वतंत्र वर्गांक दिला जातो. वर्गांक म्हणजे काय की जो आपण क्लासिफिकेशन नंबर तयार करतो DDCच्या याच्यानुसार, कोलन क्लासिफिकेशन, त्याला आपण वर्गांक असं म्हणतो. मग त्या प्रत्येक पुस्तकाचा वेगळा वर्गांक तयार होतो.
आता ऍक्सेशन नंबर आणि वर्गंक यामध्ये खूप फरक असतो, तो सगळ्यांनी माहिती करून घ्या. ऍक्सेशन नंबर म्हणजे काय की त्या पुस्तकाला आपण ज्यावेळेस ग्रंथालयात ते पुस्तक येतं, नवीन पुस्तक येतो, त्याला तर आपण एक नंबर देतो त्या पुस्तकाला. जसं की डेड स्टॉक नंबर असतो. आपण एखाद्या आपल्या ग्रंथालयात किंवा कॉलेजमध्ये एखादी वस्तू घेतली तर त्याला आपण एक नंबर देतो, ठराविक नंबर देतो, तो परमनंट नंबर असतो. तसंच त्या पुस्तकाला ज्यावेळेस वाचन साहित्य ग्रंथालयात आपण उपार्जित करतो, खरेदी करतो, त्यावेळेस आपण त्याला एक ऍक्सेशन नंबर दिला जातो, त्याला ऍक्सेशन नंबर म्हणतात. आणि वर्गांक म्हणजे ज्याला आपण क्लासिफिकेशन नंबर दिला जातो त्याला आपण वर्गांक असा. त्यामुळे त्या ग्रंथास एक वेगळा व्यक्तिगत क्रमांक प्राप्त होतो. त्या वर्गांकामुळे त्याची एक स्वतंत्र ओळख निर्माण होते. तर एखाद्या विषयावरील ग्रंथांची सूची तयार करायची असेल तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं इथं जर बिलीप झालेलं असेल किंवा करणार असेल तर त्या प्रत्येकाला एक बिलीप मध्ये एक प्रोजेक्ट असतो की तुम्ही एखाद्या ग्रंथालय निवडा किंवा एखाद्या पुस्तकांची सूची तयार करा किंवा विषयानुसार सूची करा किंवा एखाद्या ऑथरनुसार सूची तयार करा. जर आपण हे जर क्लासिफिकेशन तयार केलं असेल, आपलं क्लासिफिकेशन आपल्या ग्रंथालयामध्ये रेडी असेल, तर एखाद्या ग्रंथांची जर सूची तयार करायची असेल तर या क्लासिफिकेशनच्या मदतीने, ग्रंथ वर्गीकरणाच्या मदतीने आपल्याला ती सूची तयार करणे अत्यंत सोपे जाते. आणि सगळ्यात शेवटी ग्रंथालयात आपल्याला दरवर्षी ग्रंथ पडताळणीचे कार्य करावं लागतात, त्याला आपण स्टॉक व्हेरिफिकेशन म्हणतो. तर हे क्लासिफिकेशन केलेलं असेल तर ग्रंथ पडताळणीचे कार्य हे अगदी सहजपणे सोपे जाते. तर महत्वाचं म्हणजे ग्रंथ वर्गीकरण करताना ग्रंथांचा आकार, ग्रंथांचा लेखक, त्याचा रंग, पृष्ठ याचा कुठलाच विचार न करता फक्त ग्रंथातील जो विषय असतो ग्रंथाचा, त्या विषय दृष्टिकोनाचाच फक्त विचार केला जातो. तर ग्रंथ वर्गीकरणाचे एक विशिष्ट वैशिष्ट्य असतात. त्यातला आहे पहिला जनरल या क्लास, त्याला आपण मराठीत संकीर्ण वर्ग म्हणतो. म्हणजे विशिष्ट विषयांवरील किंवा पुस्तकांविषयी शिवाय काही ग्रंथ असेही असतात की ज्यामध्ये असलेली माहिती हे अनेक विषयाशी संबंधित असते. त्यामुळे काय होतं की अशा ग्रंथांचे वर्गीकरण एका विषयांतर्गत करता येत नाही. म्हणून वर्गीकरण पद्धतीमध्ये वर्गीकरण पद्धतीमध्ये अशा ग्रंथांकरता एक विशेष वर्ग असे म्हणतात. ठीक आहे. तर दुसरा आहे स्वरूप वर्ग, म्हणजे फॉर्म क्लास. समजा लिटरेचर रिलेटेड संबंधित जर काही वाचन साहित्य असेल ते कोणते ना कुठले असतं, म्हणजे त्याला ते महत्व आहे. ग्रंथांचं जसं स्वरूप आहे त्या स्वरूप वर्गानुसार त्याचे क्लास जनरेट केले जातात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर कविता, नाटक, कादंबरी, कथा, ललित, निबंध असतील किंवा प्रवास वर्णन अशा प्रकारचे बरेच प्रकारचे लिटरेचर असतात. त्याला वर्गांक देण्यासाठी हा क्लास हा स्वरूप वर्गामध्ये म्हणतो. तर तिसरं आहे डिव्हिजन, म्हणजे स्वरूप विभाग. आता काय होतं की विविध विषयांमधील माहिती ही ग्रंथांशिवाय इतरही स्वरूपात प्रकाशित होते. म्हणजे तुम्ही जे नेहमीचे टेक्स्ट बुक बघतात, जे आपले टेक्स्ट बुक आहे, त्याशिवाय इतरही रेफरन्स पुस्तक असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ नियतकालिका असेल, ॲटलास असेल, नकाशे असतील, विवेचनात्मक निबंध असतील, शब्दकोश असतील, ज्ञानकोश असतील, अशा प्रकारचे विविध प्रकारची माहिती साधनांकरता व मुख्य विषयास ती परत जोडण्याकरता काही क्रमांक हे वर्गीकरण पद्धतीच्या वेगळ्या तक्त्यांमध्ये दिलेले असतात. तर याला स्वरूप विभाग असं म्हणतात. म्हणजे मी हे काय सांगतो की आपलं जे क्लासिफिकेशनचे जे शेड्यूल्स असतात, ज्यांनी डीडीसी तयार केली, असे मेलविल डेवी किंवा जसं रंगनाथन असतील, त्यांनी हे क्लासिफिकेशन तयार करण्यासाठी हे सगळे वैशिष्ट्य तयार केलेले आहेत. म्हणजे क्लास नंबर तयार करण्यासाठी
हे असे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. तर याच क्रमांकाचे ते कोणत्याही विषयात जोडता येतात, हे आपण लक्षात सोपे जाते. चौथं आहे, हे खूप महत्वाचं आहे, नोटेशन, चिन्हांकन. तर चिन्हांकन म्हणजे काय, तर ग्रंथ वर्गीकरण पद्धतीमध्ये विषयांचे प्रतिनिधित्व दर्शवण्यासाठी विशिष्ट चिन्हाचा उपयोग केला जातो, त्यास चिन्हांकन असे म्हणतात. तर वर्गीकरणाच्या अनेक पद्धतींपैकी जी पद्धत ग्रंथालयात वापरली जाते त्या पद्धतीत वापरलेली चिन्हे ही वर्गीकरणासाठी वापरली जातात. उदाहरणार्थ तुम्ही ड्युअली डेसिमल क्लासिफिकेशन पद्धतीत जर बघितलं, ते 0 ते 9 हे अंक हे या पद्धतीचे चिन्हांकन आहेत. तर एक प्रकारच्या चिन्हांकनाच्या साहाय्याने ग्रंथांमधील नैसर्गिक विषय हे सांकेतिक चिन्हांच्या साहाय्याने दर्शवले जातात व या सांकेतिक अथवा कृत्रिम भाषेतील चिन्हांना आपण चिन्हांकन असे म्हणतो. तर चिन्हांकनचा संच हा इंडो अरेबिक नंबर्स अथवा इंग्रजी अल्फाबेटच्या स्वरूपातही असू शकतो. तसेच गणितीय चिन्हांचा वापरही चिन्हांकनात केला जाऊ शकतो व हे चिन्हांकन हे वर्गीकरण पद्धतीनुसार बदलत जाते. जशी जशी वर्गीकरण पद्धत असेल तसं तसं या चिन्हांकनांचे प्रकार बदलत जातात. आता 0 to 9 मध्ये 0 ते 9 हे डीडीसी वर्गीकरण पद्धतीमध्ये चिन्हांकन वापरलेले आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. आता चिन्हांकनांचे सर्वसाधारणपणे 2 प्रकार पडतात. त्याच्यातही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे एक शुद्ध प्युअर नोटेशन, त्याला शुद्ध चिन्हांकन असे म्हणतात. सॉरी, जेव्हा वर्गीकरण पद्धतीत एका प्रकारच्या चिन्हांचा उपयोग केला जातो तेव्हा अशा प्रकारचे चिन्हांकन हे शुद्ध चिन्हांकन असते. ड्युअली डेसिमल वर्गीकरण पद्धतीमध्ये चिन्हांकन हे शुद्ध चिन्हांकन होते. हे तर कुठल्या, फक्त 18व्या आवृत्तीपर्यंत. तर 18व्या आवृत्तीनंतर याच्यामध्ये 0 ते 9 असे इंडो अरेबिक क्रमांकाचा उपयोग केला गेला चिन्हांकन म्हणून. दुसरा प्रकार सांगायचा झाला तर मिक्स नोटेशन. जेव्हा एखाद्या वर्गीकरण पद्धतीमध्ये चिन्हांकनात एकापेक्षा जास्त चिन्हांकनांचे संच वापरले असतात अशा चिन्हांकनांना मिश्र चिन्हांकन म्हणतात. तर मिश्र चिन्हांकामुळे काय होतं की वर्गीकरण पद्धतीमध्ये सखोल वर्गीकरणाची सवय होते. म्हणजे खोलवरती आपल्याला एखादा विषय असेल तर तो जोडण्यास मदत होते. बहुधा मिक्स नोटेशन हे कोलन क्लासिफिकेशन मध्ये वापरले जाते. या पद्धतीमध्ये इंग्रजी वर्ण असतात, जसे की A to Z, म्हणजे यांची सुरुवात A to Z पासून होते, ABCD. किंवा गणितीय चिन्हांक असेल जसे की त्रिकोण = किंवा हे विराम चिन्हे, स्वल्पविराम, अर्धविराम, अवतरण. जर तुम्ही कोलन क्लासिफिकेशन बघितलं तर त्याच्यामध्ये मिश्र चिन्हांकन म्हणजे मिक्स नोटेशन ही पद्धत वापरली आहे आणि डीडीसी मध्ये शक्यतो प्युअर नोटेशन म्हणजे शुद्ध चिन्हांकन या पद्धतीचा वापर केला गेला आहे. आणि 5वा आहे इंडेक्स. प्रत्येक वर्गीकरण पद्धतीमध्ये निर्देश समाविष्ट करणे आवश्यक असते, खूप गरजेचा असतो. कारण वर्गीकरण पद्धतीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व विषय संज्ञांची अनुवर्ण क्रमांकानुसार रचना वर्गीकरण पद्धतीत शेवटी दिलेली असते. तर यालाच काय म्हणायचं, आपण याला निर्देश म्हणू शकतो, इंडेक्स म्हणू शकतो. जनरली आपण एखाद्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं बघा, जशी सुरुवातीला अनुक्रमानिका असते आणि शेवटी इंडेक्स दिलेला असतो. इंडेक्स मध्ये काय असतं की अल्फाबेटिकली कीवर्ड्स असतं. तसंच ह्या सारण्यांमध्ये, या डीडीसी शेड्यूल्स मध्ये किंवा क्लासिफिकेशन्स मध्ये ज्यावेळेस आपण तयार करतो त्यामध्ये शेवटचं असतं की इंडेक्स. तर वर्गीकरण करणारी व्यक्ती ही सर्व विषयांशी व त्यातील उपविषयांशी पूर्णपणे परिचित असेलच असं नाही, बरोबर. म्हणजे एखाद्याला क्लासिफिकेशन करायचं आहे त्याच्या पुस्तकांचं, पण त्याला सखोल ज्ञान आहेच असं नाही. त्यामुळे काय करतो की या विविध विषयांवरील वर्गीकरण करताना वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी या इंडेक्सचा उपयोग होतो.
निर्देशामध्ये संबंधित ग्रंथामध्ये ग्रंथाचे वर्णन केलेल्या विषयांच्या संज्ञेसमोर अनेक वर्गांक दिलेले असतात. त्यामुळे वर्गीकरण करणाऱ्या व्यक्ती त्वरित विषय माहिती होते व त्या विषयाच्या सारणीकडे जाऊन तो सर आवाज येत नाहीये. हॅलो, आता येतोय सर? येतोय सर. ओके सर, तर त्यामुळे काय होतं की आपल्याला वर्गीकरण करणाऱ्या व्यक्ती त्वरित विषय माहिती होते. म्हणजे आपल्याला समजा वर्गीकरण करायचं असेल आणि आपल्याला सखोल ज्ञान नसेल तर या इंडेक्सचा आपल्याला खूप उपयोग होतो. त्याच्यामुळे या इंडेक्सने काय होतं की त्या विषयाच्या सारणीकडे आपण जाऊ शकतो. आता ग्रंथ वर्गीकरणाचे प्रकार आहेत, म्हणजे वेगवेगळे पद्धती आहेत, जसे की बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन, कोलन क्लासिफिकेशन, ड्युअली डेसिमल क्लासिफिकेशन, लायब्ररी ऑफ काँग्रेस क्लासिफिकेशन, युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन. तर यावरील वर्गीकरण पद्धतीपैकी ड्युअली डेसिमल क्लासिफिकेशन व कोलन क्लासिफिकेशन या पद्धती भारतीय ग्रंथालयांमध्ये प्रामुख्याने वापरल्या जातात. डीडीसी शेड्यूल कसा असतं? ड्युअली डेसिमल क्लासिफिकेशनचं जे आपण आता अभ्यास, ते शेड्यूल मी आता इथे समोर एक फोटो ठेवलाय आमच्या ज्या लायब्ररीतलं जे डीडीसी शेड्यूल्स आहे, 20 एडिशन आम्ही वापरतो. त्या 20 एडिशनचा एक फोटो मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी इथे दाखवलेला आहे. अशा प्रकारे 4 व्हॉल्युम्स असतात. पहिला व्हॉल्युम्स असतो टेबल, सेकंड, थर्ड व्हॉल्यूम असतो शेड्यूल्स आणि फोर्थ व्हॉल्यूम असतो इंडेक्स. आता या डीडीसीची उत्पत्ती किंवा डीडीसी तयार कोणी केलं, तर सगळ्यांना जसे एस.आर. रंगनाथन माहितीच आहे, ग्रंथालय शास्त्राचे जनक. तसेच हे मेलविल डिवी आहे. मेलविल डिवी यांनी ड्युअली डेसिमल क्लासिफिकेशनची ड्युअली डेसिमल वर्गीकरण पद्धती तयार केली. सर्वांना माहिती असायला हवं त्यासाठी मी त्यांची थोडक्यात इथे बायोग्राफी दाखवली आहे, की ज्यांचा जन्म 10 डिसेंबर 1891 US मध्ये झाला. नंतर त्यांचा मृत्यू 26 डिसेंबर 1931 येथे फ्लोरिडा येथे झाला. लायब्ररी कॅटलॉगिंगसाठी त्यांनी क्लासिफिकेशनसाठी डीडीसी वर्गीकरण पद्धती तयार केली आहे. त्यांनी 1874 मध्ये अल्बर्ट कॉलेजमधून पदवी प्राप्त केली व त्याच संस्थेत ते 1874 मध्ये ग्रंथपाल झाले व 1876 मध्ये त्यांनी ग्रंथालयातील पुस्तके, कार्ड कॅटलॉग, त्याची सिस्टीम, वर्गीकरण, विषय निर्देशांक प्रकाशित केला व ज्यामध्ये त्यांना डीडीसी म्हणून ओळखले जाणारे वर्णन केले व ही प्रणाली हळूहळू संपूर्ण इंग्रजी भाषिक जगामध्ये ग्रंथालयांनी स्वीकारली. पूर्ण जगामध्ये 1876 मध्ये त्यांनी जे डीडीसी तयार केलं ते पूर्ण जगातील ग्रंथालयांनी स्वीकारले व 1877 मध्ये त्यांनी ज्यावेळेस ते ड्यू बोस्टनला गेले तिथे त्यांनी R.R. बॉकर आणि फेडरिक लेपोर्ट सोबत लायब्ररी जर्नल्सची स्थापना केली व त्यांनी अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचे संस्थापक केली. तसेच 1883 मध्ये ते न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया कॉलेजचे ग्रंथपालही होते. तिथे त्यांनी स्कूल ऑफ लायब्ररी इकॉनॉमिक्सची स्थापना केली. जर तुम्ही ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला एस.आर. रंगनाथन, मेलविल डिवी यांची बायोग्राफी माहिती असणे खूप गरजेचं आहे. तर ही पद्धत कशी आहे, ड्युअली डेसिमल वर्गीकरण पद्धत कशी आहे? ही पद्धत सर्वात प्रथम जसं की मी सांगितलं तुम्हाला 1876 मध्ये त्यांनी निर्माण करून ग्रंथालयात वर्गीकरण मोठा हातभार लावला. ही वर्गीकरण पद्धती जगातील बहुतांश देशात लोकप्रिय झाली. ही पद्धती जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिची पहिली आवृत्ती ही केवळ 44 पानांची बनलेली होती. कालांतराने ती अनेक खंडात विस्तारित होत गेली, ते आपण पुढे बघूयात. आजपर्यंत या वर्गीकरण पद्धतीच्या एकूण 23 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. पहिल्या आवृत्तीपासून ते 23व्या आवृत्तीपर्यंत इतिहास आपण पुढे बघूया.
सर्वात फर्स्ट एडिशन 1876 मध्ये तयार केली मेलविल ल्युलिननी, पब्लिश केली. ती होती 44 पानांची. नंतर सेकंड एडिशन आली त्याची 85 मध्ये, 314 पानांची होती. असंच बघा तुम्ही. नंतर ती 10वी एडिशन तुम्ही बघितली 1919 मध्ये पब्लिश झाली आहे, ती 940 पानांची झाली. नंतर 15वी एडिशन झाली ती 14वी एडिशन ही 1927 पानांमध्ये झाली आहे. त्यामध्ये पुन्हा रिवाईज करून 15वी एडिशन स्थापन झाली आहे 716 पेजेसची. त्याच्यात परत काही चेंजेस गॉडफ्रे डीवी यांनी केलेत. 15वी एडिशन परत रिवाईज एडिशन मध्ये आली 927 पेजेस मध्ये. नंतर 16वी एडिशन प्रकाशित झाली 1958 मध्ये, ती होती 2439 पानांची. असे थोडे थोडे चेंजेस करत वेगवेगळ्या आवृत्त्या त्याच्या प्रकाशित झाल्या. आणि 23वी आवृत्ती ही 2011 मध्ये 4100 पानांची 4 व्हॉल्यूम मध्ये प्रकाशित झाली. तर त्याचे एडिटर होते त्यावेळेस 23व्या आवृत्तीमध्ये जे मिटचेल. जर तुम्ही सेटनेटचा जर अभ्यास करत असाल तर ही सारणे खूप महत्वाची आहे तुम्हाला. हे 1 ते 23 तुम्ही जर शेड्यूल 1 ते 15 एडिशन जर तुम्ही बघितलात तर याच्यातला नेहमी प्रश्न विचारला जातो की तुम्हाला की 5वी एडिशन कधी स्थापित झाली, 15वी एडिशन कधी स्थापित झाली, 23वी एडिशन कधी प्रकाशित झाली आहे, त्याचे एडिटर कोण होते, किती पानांची होती, किती व्हॉल्यूम्स मध्ये पब्लिश झाली आहे. त्यासाठी मी तुम्हाला हा थोडासा त्याचा इतिहास दाखवला. आता वेब डीवी काय आहे तर छोट्या व मध्यम स्वरूपाच्या ग्रंथालयीन करता व वर्गीकरण पद्धतीच्या संक्षिप्त आवृत्त्या छोट्या छोट्या लायब्ररीसाठी वेगवेगळे व्हर्जन्स ही प्रकाशित झाले होते. व या सध्या वर्गीकरणाच्या पद्धतीच्या प्रकाशनाची जबाबदारी ही OCLC ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर शिकागो या संस्थेकडे आहे. तसेच या वर्गीकरण पद्धतीचा ऑनलाईन स्वरूपातही डिजिटल आवृत्ती म्हणजे वेब डीवी उपलब्ध आहे. ज्यावेळेस माझं आपलं हे व्याख्यान संपेल, माझं हे लेक्चर संपेल, तर तुम्हाला मी ऑनलाईन पद्धतीने दाखवतो की, कारण आता तर शक्य नाहीये की फिजिकली मी तुम्हाला दाखवू शकतो की आपले क्लासिफिकेशन नंबर कसा तयार करायचा असतो किंवा शेड्यूल्स मध्ये कसे शोधायचे असतात. तर तुमच्या ग्रंथालयामध्ये, मॅडमच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असेल किंवा अनेक ठिकाणी प्रत्येक ग्रंथालयामध्ये हे क्लासिफिकेशन DDC शेड्यूल्स उपलब्ध असतात. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात की हे 4 शेड्यूल्स कसे असतात. पण आपलं लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की आत्ताची जी ऑनलाईन एडिशन आहे त्याच्यामध्ये आपण क्लास नंबर कसा जनरेट करू शकतो आणि आपण एखाद्या ग्रंथाला तो क्लास नंबर कसा देऊ शकतो. तर जे ऑनलाईन क्लासिफिकेशन सिस्टीम ही सुरू झाली आहे लेटेस्ट एडिशन मध्ये, त्याची जबाबदारी कोणाकडे आहे तर OCLC कडे आहे. त्यांनी ती तयार केली. त्यालाच आपण वेब डीवी असेही म्हणतो. त्याची वेबसाईट आहे www.oclc.org. त्या वेबसाईटवरती सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. त्या वेबसाईटवरती ऑनलाईन क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला दिसते. त्यामधून तुम्ही तुमच्या पुस्तकांचा क्लास नंबर तयार करू शकता. तर एकंदरीत या ड्युअली डेसिमल वर्गीकरण पद्धतीचा आराखडा कसा असतो. या वर्गीकरण पद्धतीमध्ये एक मिनिट या वर्गीकरण पद्धतीमध्ये ज्ञान विश्वाचे एकूण 10 प्रमुख वर्गांमध्ये विभाजन केलेले असतात. यामध्ये तत्वज्ञान असेल, सामाजिक शास्त्रे, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास या प्रमुख ज्ञान शाखा आहेत. या प्रत्येक प्रमुख विषय हा पुढे 10 विभाग म्हणजे डिव्हिजन मध्ये विभागलेला आहे व प्रत्येक विभाग हा पुढील 10 घटकांमध्ये सेक्शन्स मध्ये विभागलेला आहे. त्याचा एक हायरार्की स्वरूपात चिन्हांकनातही उपयोग केलेला जातो. म्हणजे जेव्हा विषय व्यापक असतो, म्हणजे मूळ विषय जेव्हा चिन्हांकन छोटे असतात व विषय जसा जसा सूक्ष्म अथवा सखोल होत जातो तशी तशी चिन्हांकनाची लांबी ही वाढत जाते. उदाहरणार्थ 500,
हा नॅचरल सायन्ससाठी आहे. 510 मॅथमॅटिक्स, 516 जिओमेट्री, 516.3 ॲनालिटिकल जिओमेट्री, 516.37 मॅट्रिक डिफरन्शियल जिओमेट्री, 516.375 असा जसं जसं सखोल जाऊ तसं तसं त्याची चिन्हांकनाची लांबी ही वाढत जाते. तुम्हाला थोडक्यात त्याचं स्वरूप लक्षात आलं असेल. तर डीडीसीचे ड्युअली डेसिमल वर्गीकरण पद्धतीचे हे प्रमुख 10 वर्ग आहेत. 000 कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन जनरल वर्क्स, 100 फिलॉसॉफी अँड सायकोलॉजी, 200 रिलिजियन, 300 सोशल सायन्स, 400 लँग्वेज, 500 सायन्स, 600 टेक्नॉलॉजी, 700 आर्ट्स अँड रिक्रिएशन्स, 800 लिटरेचर, 900 हिस्ट्री अँड जिओग्राफी. आता तुमच्यापैकी मला एक सांगा की आपलं ग्रंथालय आणि माहितीशास्त्र हा कशामध्ये मोडेल? कोणी सांगा. 800 लिटरेचर मध्ये. ओके, अजून कोणी? हॅलो सर. हॅलो. हा सर, हिस्ट्री अँड जॉग्राफी. ओके, तुम्हाला आपलं हे झाल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला ऑनलाईन लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी सायन्सचा एखादा विषय कुठल्या याच्यामध्ये असतो मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली दाखवतो. आता या 10 वर्गांचेही पुन्हा उपविभाग असतात. जसे की मी सायन्सचं घेतो. सायन्स कशामध्ये होतं? 500 सायन्स, 510 मॅथमॅटिक्स, 520 ॲस्ट्रॉनॉमी, 530 फिजिक्स, 540 केमिस्ट्री, 560 फॉसिल, 570 लाईफ सायन्स असे. आता या 10 उपविभागांचेही पुन्हा डिव्हिजनमध्ये, घटकांमध्ये, सेक्शन्समध्ये विभाजन होतं. जसं की 510 मॅथमॅटिक्स, तर तुम्ही बघितलं 500 सायन्समध्ये येतं. त्यामध्ये आपण काय घेतलं? 510 मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्येही सेक्शन्स आहेत बघा. अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल. आता जॉमेट्रीला 516 आहे, अल्जेब्राला 512 आहे. असे त्याचे वेगवेगळे सेक्शन्स पडतात. म्हणजे जसा जसा विषय खोल होत जातो तसे तसे ते चिन्हांकनांचे उपविभाजन होत जाते. आता या वर्गीकरण पद्धतीमध्ये या मूळ विषयांव्यतिरिक्तही टेबल्स तयार करण्यास, वर्गांक तयार करण्यासाठी टेबलचा उपयोग केला जातो. त्यामुळे काय होतं की सुरुवातीस ही वर्गीकरण पद्धती ही परिगणात्मक स्वरूपाची होती, परंतु ह्या जे टेबल्स आहेत या 7 तक्त्यांचा उपयोग करून ही काही अंशी पार्शली म्हणजे ॲनालिटिकल सिंथेटिक्स, ज्याला मराठीत असं म्हणता येईल की विश्लेषण संश्लेषणात्मक स्वरूपाची तयार झाली. जेव्हा असे हे टेबल्स तयार केले गेले, त्या टेबल्समुळे काय झालं की त्याची पार्शली स्वरूपात तयार झाली आणि नवीन आवृत्ती ही मल्टिपल सिंथेसिस पद्धतीची तयार झाली. आता 23व्या आवृत्तीत थोडासा बदल होऊन त्यांनी काय केलं की 7 तक्त्यांऐवजी त्यांनी 6 टेबल म्हणजे ती समाविष्ट करण्यात आली. आपण हे त्याचे टेबल्स आहेत. स्टँडर्ड सब डिव्हिजन, जिओग्राफिक एरिया, हिस्टोरिकल पिरियडिकल पर्सन, सब डिव्हिजन इंडिव्हिज्युअल लँग्वेज, नॅशनल एथिक्स ग्रुप अँड लँग्वेज. आता त्याचा आराखडा कसा असतो त्याचे तुम्हाला सांगितलं की मी 4 खंड असतात. पहिल्या खंडामध्ये प्रस्तावना दिलेली असते. त्या प्रस्तावनेमध्ये विविध विषयांच्या सारणीचे मॅन्युअल, सिद्धांत असे विविध सोप्या पद्धतीने स्पष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे लेडीजमध्ये वापरलेल्या विविध संज्ञांचे व संकल्पनेचे कोशही स्पष्टीकरण त्यामध्ये दिलेले आहे. व इतर पृष्ठांमध्ये
मॅन्युअल 6 तक्ते म्हणजे 6 टेबल्स मला जसं सांगितलं ते तयार वर्गांक, तसेच न वापरलेले वर्गांकाची यादीही या खंड 1 मध्ये दिलेली असते. मी तुमच्यासाठी असं दाखवतो खंड. हा खंड 1 आहे. खंड 2 आणि 3 मध्ये काय आहे की हे दोन्ही खंड ज्ञानविश्वातील सर्व विषयांचे सारण्याकरिता वापरलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, जे मी जे मेन क्लास जे आहेत ते सगळे डिव्हिजन करून मेन क्लास, डिव्हिजन, समरी, सेक्शन हे सगळे दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडामध्ये सविस्तरपणे दिलेले आहेत. त्यामुळे काय होतं की एकाच दृष्टिक्षेपात ज्ञानशाखेची रचना ही डीडीसी नुसार तुम्हाला नजरेसमोर येते. आणि चौथा खंड जो दिलेला आहे तो आहे रिलेटिव्ह इंडेक्स. विषय आणि त्यांच्याशी संबंधित संज्ञा, मुख्य संज्ञा अंतर्गत अल्फाबेटिक अनुवर्ण क्रमानुसार त्या दिलेल्या असतात. त्यामुळे मुख्य विषय व त्यांच्याशी संबंधित इतर संज्ञा शोधण्यास मदत होते. त्यामुळे खंड 4चे आपल्याला त्याची मदत होते. असे 4 खंडामध्ये डीडीसी ड्युअल डेसिमल क्लासिफिकेशन. तर हे तुम्हाला माहित आहे का, डीडीसी ही जगातील सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी ग्रंथ वर्गीकरण पद्धती आहे. या वर्गीकरण पद्धतीच्या सुधारित आवृत्त्या नियमित प्रकाशित होत असतात. त्याच्यामुळे ती अद्ययावत राहण्यास मदत होते. तर ही वर्गीकरण पद्धती वापरण्यास अतिशय सोपी आहे. तुम्हाला मी आतापर्यंत त्याचा आराखडा दाखवलाच आहे की ही वर्गीकरण पद्धती किती सुलभ आणि सोपी आहे. आणि त्याचे तुम्हाला एडिशन्स दाखवले. आतापर्यंत 1876 पासून तर आता 2011 पर्यंत त्याच्या 23 एडिशन्स प्रकाशित झाले. हे किती अद्ययावत आहे हे तुम्हाला याच्यावरून स्पष्ट होते. आता थोडक्यात मी त्याची वैशिष्ट्य सांगतो की हे कशा प्रकारे असते. या वर्गीकरण पद्धतीमध्ये चेंजिंग नेचर स्कीम असते. चेंजिंग नेचर स्कीम म्हणजे काय, तर सुरुवातीचा पाया हा परिगणनात्मक स्वरूपाचा असतो. परंतु 1900 एडिशन नंतरच त्याचे तुम्हाला सांगितलं की मल्टिपल सिंथेसिस मध्ये त्याचं रूपांतर झालं. म्हणजे 1876 पासून तर 2011 पर्यंतच्या ज्या 23 आवृत्त्या प्रकाशित झाल्या त्या वर्गीकरण पद्धतीमध्ये विविध भाषांमध्ये हे भाषांतरही झाले होते. जसे की चायनीज, जापनीज, तुर्किश अशा विविध भाषांमध्ये ही क्लासिफिकेशन पद्धती आहे, शेड्यूल्स आहेत, ते विविध भाषांमध्ये ते प्रकाशित झाले. त्याच्यामुळे त्या चेंजिंग नेचर स्कीम आहे. त्याच्यामुळे दुसरं आहे की युनिव्हर्सल क्लासिफिकेशन स्कीम. तर या वर्गीकरण पद्धती जागतिक वर्गीकरण पद्धती म्हणून मान्यता मिळाली आहे, कारण बहुतांश देशांमध्ये ती वापरली गेली आहे. त्याच्यामुळं तिला जागतिक स्वरूप मिळालं आहे. तिसरे आहे सापेक्ष निश्चित म्हणजे रिलेटिव्ह लोकेशन. या वर्गीकरण पद्धतीमध्ये फिक्स लोकेशन त्या तत्वाऐवजी रिलेटिव्ह लोकेशन हे तत्व वापरले गेले. त्यामुळे या पद्धतीत उपयोगात आणले गेलेले चिन्हांकन हे दशांश क्रमांक म्हणून उपयोगात आणलेले आहे. डेसिमल नोटिफिकेशन. आता डीडीसी मधील सर्व चिन्हांकने हे दशांश म्हणजे डेसिमल फिक्शन मधून वापरले गेले. त्यामुळे या चिन्हांकनात लवचिकता आलेली आहे व त्यामुळे नवीन विषयांना नवीन क्रमांक देण्यात व उपलब्ध वर्गांकामध्ये नवीन क्रमांक सामावून देण्यास त्याला मदत होते. व दशांश चिन्ह हे मुख्य वर्गापासून सुरुवातीस गृहीत धरलेले असते, फक्त हे लिहिले जात नाही. तर मी हे जे तुम्हाला जे सर्व गोष्टी सांगतोय, ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल जे शेड्यूल बघाल डीडीसीचं त्यावेळेस तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. नंतर स्मरण सुलभता हे सर्वात छान वर्गीकरण पद्धतीचे सगळ्यात छान वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय होतं की सामायिक विषयांवरील ग्रंथांचे वर्गीकरण सहजपणे करता येते. पण या पद्धतीत अनेक ठिकाणी स्मृती सुलभता प्राप्त झाली आहे. यामध्ये काय होतं की वर्गीकरणाच्या तक्त्यामध्ये जी चिन्हे व क्रमांक दिलेले आहेत ती अनेक विषयांसोबत वापरता येतात. उदाहरणार्थ शेड्यूल्स नेमोनिक्स, सिस्टेमॅटिक नेमोनिक्स, अनुवर्ण स्मरण सुलभता, अल्फाबेटिकल नेमोनिक्स अशा स्मरण सुलभतेमुळे विषयांचे विश्लेषण करण्यास तुम्हाला मदत होते व ही उपयुक्त सहाय्यकारी तंत्रे सर्व विषयांसाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ 1 ते 6 टेबल्समध्ये जे क्रमांक दिलेले आहेत ते कोणत्याही विषयास तुम्हाला जोडता आहेत. जसे की 03 हा शब्दकोश, नियतकालिके इत्यादींना जोडता येतो.
नंतर सखोल वर्गीकरण करता येते, मल्टिपल मिनिट क्लासिफिकेशन. त्यामध्ये विविध तक्ते आणि चिन्हांकन दशांश स्वरूपाचे असल्यामुळे ते विषयाचे सखोल वर्गीकरण करता येते. नंतर हॉस्पिटॅलिटी आणि नंबर म्हणजे वर्गातील अतिथ्यशीलता, हॉस्पिटॅलिटी या वर्गीकरण पद्धतीत मूळ विषयांच्या वर्गांकामध्ये बदल न करता नवीन ज्ञान शाखेतील विषयांना सामावून घेण्याचे त्याच्यामध्ये कार्य सुलभरित्या करता येते. शेवटचं आहे ते 6 टेबल. तर या 23व्या आवृत्तीमध्ये 6 तक्ते असून ते विषयांच्या विविध पैलू दर्शवतात. जे छोटे छोटे पैलू आहेत विषयांमध्ये, सब्जेक्ट्समध्ये जे छोटे छोटे कंपोनंट्स असतात ते सगळे ह्या 6 टेबल्समध्ये आहेत. त्याच्यामुळे त्या विषयांच्या विविध सूचनेनुसार कोणत्या विषयास वर्गांक जोडता येतो ह्या टेबल्सच्या मदतीने आपल्याला तो वर्गांक तयार करतात. अशा प्रकारे हे ड्युअली डेसिमल क्लासिफिकेशनचे पद्धत म्हणजे सिस्टीम किंवा आपल्याला तो वर्गांक कसा तयार करता येऊ शकतो हे थोडक्यात थेरटिकल मध्ये मला तुम्हाला सांगता येऊ शकतो. दॅट्स इट. तर थँक्यू सर. येस मॅम.